आता एवढा उशीर तुम्ही अडकून पडला इथं तर तुम्हाला खुश करणं, पण पोटाची भूक भागल्यानंतर सुद्धा मेंदूलाही भूक असते हे आम्हीच सिद्ध करून दाखवले महाराष्ट्रात बरं का आंबेडकर वाद्यांनी. म्हणजे एवढं उकडायला लागले पार पाटीत पाणी चालले खाली तरी गडी कविताच म्हणते ही प्यांतर आहे. त्याच्यासाठी कविता आमचा कांबळे, आमचा कांबळे लय हुशार, कधीच नाही रडला, नुसताच काढला. हा, कांबळे शाळेत गेला, मास्तरनं फळ्यावर सरस्वती काढली. कांबळे शाळेत गेला, मास्तरनं फळ्यावर सरस्वती काढली, पण कांबळेनं पाठीवर सावित्री काढली. म्हणून मास्तरनं चिडून कांबळेला असा तुडवला, असा तुडवला, असा तुडवला. पण कांबळे बी हुशार, नाही रडला, नुसताच काढला. हा, कांबळे वयात आला, विशीत आला, मिशीत आला, कांबळे गुलाबी झाला आणि कांबळे तिच्या प्रेमात पडला. मग गार्डन मध्ये बसल्यावर तिने विचारली त्याची जात. कांबळे म्हणाला, वेडे मी माणूस, माणूस माझी जात, प्रेमात कसली आली जात. मग माणूस माझी जात असं म्हणणारी या देशात एकच जात. तिनं बरोबर ओळखली आपली जात. मग तिनं बी कांबळेला कोपऱ्यात नेऊन असा तुडवला, असा तुडवला, असा तुडवला. पण कांबळे बी हुशार, नाही रडला, नुसताच काढला. कांबळेचं लग्न ठरलं. घरचे म्हणाले मुहूर्त पहा. कांबळे म्हणला पटत नाही, फुले वाचा. मग नातेवाईक म्हणले सत्यनारायण. कांबळे म्हणला जमत नाही, बाबासाहेब वाचा. मग भावकी आली, भावकी म्हणली सगळंच राहिले राहू दे, जागरण गोंधळ वाघ्या मुरळी एक बोकाड तरी काम. कांबळे म्हणला पटतच नाही, गाडगे बाबा वाचा. मग घरच्यांनीच दार लावून कांबळेला बोकाड शिजवून असा तुडवला, असा तुडवला, असा तुडवला. पण कांबळे हुशार, नाही रडला, नुसताच काढला. मग कांबळे जयंती महोत्सव समितीचा अध्यक्ष झाला. मग विहारात मीटिंग बसली. पोरं म्हणली डीजे, कांबळे म्हणला प्रबोधन. मग पोरांनी डीजे लावून कांबळेला असा तुडवला, असा तुडवला. पण कांबळे हुशार, नाही रडला, नुसताच काढला. मग कांबळे चळवळीत आला. चळवळीचा सगळा इस्कूट बघितला, गट तट सगळे RPI ABCD दिवाळीपर्यंत झेडपर्यंत जाईल. ती झेड संपली रोमन अंक काढते ती आमची, गट काढणं. कांबळेला वाईट वाटलं. कांबळे सगळ्यांना वाटला, सगळ्यांनी एकत्रित या, एकत्रित या, एकत्रित या. फुले शाहू आंबेडकर समजून घ्या, छत्रपती शिवाजी महाराज समजून घ्या, एकत्रित या. मग शेवटी सगळी वैतागून एकत्रित आली आणि एकत्रित येऊन कांबळेला असा तुडवला. मग याला कळलं ही तुडवायला एकत्रित आले. पण कांबळे नाही रडला, नुसताच काढला करून. आणि मग कांबळे आता वयस्कर झालाय, कांबळेचा मुलगा मोठा झालाय. मग परवा कांबळेच्या मुलानं कांबळेला विचारलं, मग ती पोरगा आता मोबाईलवर असते, ती काही चळवळीत नसते. परवा कांबळेच्या मुलानं कांबळेला विचारलं, डॅडा फुले शाहू आंबेडकर कोण डॅडा? ही संविधान काय भानगड? आणि शिवाजी महाराज खरंच जन्माला आले होते डॅडा? आता मात्र कांबळे पेटला. अरे म्हटलं गावभर पेरलं आणि घरातच नाही उगवलं. मग त्यानं दार लावून पोरालाच असा तुडवला, असा तुडवला, असा तुडवला. पण चिरंजीव कांबळे बी हुशार, तो बी नाही रडला,
तो दोनदा काढला, हा हा करून मग याच्या लक्षात आलं DNA मधनं ही डबल गेलं. विचार काय जात नसता. आणि कांबळे आता वेडा झालाय, व्यवस्थेने त्याला वेड ठरवलंय. कांबळे वेड्यांच्या दवाखान्यात असतो. कांबळे वेड्यासारखं मानवतेच्या घोषणा देत असतो. कांबळे वेड्यासारखं शिवराय ते भीमराय म्हणत असतो. कांबळे वेड्यासारखं लोकशाही म्हणत असतो. कांबळे वेड्यासारखं खूप काही चांगलं बडबडत असतो. पण कांबळेच्या एका हातात कुठल्या रंगाची चिंधी नसते. कांबळेच्या हातात या देशाचा तिरंगा आणि मांडीवर संविधान उघडून ठेवलंय त्यानं. आणि कांबळे संविधान वाचतोय, तिरंगा हातात धरून उभा राहतोय. पण डॉक्टर सुद्धा कांबळेला शॉक देऊन तुडवताय. पण कांबळे नाही रडत, तो नुसताच करतोय करून. हा कांबळे जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत आंबेडकर जिवंत आहे. हा कांबळे जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत ही चळवळ जिवंत आहे. आणि मी जी आता मागाशी भूमिका माझी जाहीर केलेली, याला बी लई दम लागते भूमिकेत. आता ही उद्या महाराष्ट्रात जाणारच आहे. हाल काय साधन आहे ना, बायकोच परमिशन नाही, पोरांची परमिशन घेऊन मोकळा जा. हीच खासियत असते कार्यकर्त्याची. आमच्या जिजांचं उदाहरण सांगितलं मला. आई वारली होती आणि जिजा एसटीतनं बॉडी घेऊन आलतो. एकनाथ आव्हाड याच मातीत कार्यकर्त्याला जपूया, त्याचा एक हुंदका आहे. आणि इथं जे जुना पॅन्थर आलाय ना, केस पिकलेला, BP शुगरवरचा थकलेला, तो आपल्या इथं एवढ्यासाठी आलाय की तो बघायला आलाय मी जी सागुती खाऊन जी चळवळ केली होती अनवाणी पायानं फोड येईपर्यंत, त्या चळवळीत पुढं काय होणार आहे का ही बघायला तो आलाय. हुंदका घेऊन कुठेतरी बसलाय, एवढं उकडत असताना सुद्धा. त्याच्या मनातला हुंदका जर तुमच्या कानाला ऐकू येत नसेल तर तुमच्या कानाखाली जाग काढण्याचं काम मला करावं लागणार आहे. आणि त्याचा हुंदका फार महत्वाचा आहे चळवळीत. आणि त्याला जाता जाता आशावादी देऊया की त्यालाही देऊया आणि आपणही होऊया. ही बाबासाहेबांनी दिलेला आम्हाला जी स्वप्न आहे ती पूर्ण होत नाही तोपर्यंत आंबेडकरवादी मरणार नाही. एवढंच बोलून थांबतो. जय भीम, धन्यवाद.